हाय मित्रांनो, नमस्कार. आपण सिमिलॅरिटी नावाचा जो टॉपिक आहे त्याचे एक चॅलेंजिंग क्वेश्चन पाहणार आहोत. त्याचा एकच चॅलेंजिंग क्वेश्चन पाहणार आहोत 4 मार्कासाठीचा. क्वेश्चन तुमच्या समोर आहे. क्वेश्चन पाहून घ्या. इन ट्रायंगल ABC, LM and R points on sides AB, BC and AC respectively. Perpendiculars drawn at LMN form triangle PQR. Prove that triangle ABC is similar to triangle PRQ. आता मी प्रश्न तुमच्या समोर वाचून दाखवला. लक्ष द्या. ह्यात सगळ्यात सोपी गोष्ट काय माहिती आहे का? की आपल्याला फक्त दोन ट्रायंगल काय करायच्यात, सिमिलर प्रूव्ह करायच्यात. आपल्याला फक्त दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायच्यात. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे की जर दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे असतील तर फक्त आणि फक्त नेहमी आणि नेहमी एकच टेस्ट कामी येते, ती म्हणजे ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी, अँगल टेस्ट. बरोबर. पण आता प्रश्न हा राहिला की कुठले अँगल आणि काय बोलताय तुम्ही, कुठून काढायचे अँगल? त्यासाठी डायग्राम नको काढायला, पहिले डायग्राम काढूया आपण. लक्ष द्या, डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे. ते डायग्राम कशी निघणार बघा. आपण स्टेप बाय स्टेप क्वेश्चन वाचूया. इन ट्रायंगल एबीसी, एक ट्रायंगल एबीसी आहे. पहिले तर एक ट्रायंगल एबीसी ड्रॉ करूया आपण. दिस इज अ ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी आपण या ठिकाणी ड्रॉ केला. पुढे LMNR पॉइंट्स. LMN हे पॉइंट्स आहेत. कुठे आहेत मात्र हे पॉइंट्स? ऑन साइड्स AB, BC अँड AC रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय? L जो आहे AB वरती आहे, M जो आहे BC वरती आहे आणि N जो आहे तो AC वरती आहे. सिंपल आहे. चला मग पटापट एलिमेंट टाकूया आपण. ते समजा हा L असेल, इकडे हा M असेल, इकडे हा N असेल. एका गोष्टीचा गैरसमज काढून टाका मनातून. हे तिन्ही मिड पॉइंट्स आहेत. अजिबात नाही. असं कोण बोललंय का? मीच बोललो ना. आता तुम्ही न ऐकल्यासारखं करा. पण जनरली आपल्याला काय वाटतं, म्हणजे ॲज अ स्टुडंट नेहमी काय वाटतं की जर हे 3 पॉईंट दिले तर हे मधोमधच काढायचे का? तसं काय नाही, कुठेही काढ, पण काढून टाक ना मधोमध. एक चांगला डायग्राम तयार होईल म्हणून मधोमध काढ. ठीक आहे. एनिवेज, पण हे मिड पॉईंट नाहीत बरं का. पुढे परपेंडिक्युलर्स ड्रॉन ॲट LMN. परपेंडिक्युलर्स ड्रॉन ॲट LMN. अच्छा, एल पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ होणार आहे. कसं होईल रे? असं जाईल, बरोबर की नाही? एल पासून असंच जाईल ना परपेंडिक्युलर, इथे 90 डिग्री. परपेंडिक्युलर्स ड्रॉन ॲट LMN. अच्छा, एम पासून पण एक परपेंडिक्युलर आहे. एम पासून एक परपेंडिक्युलर आहे, हे असं 90 डिग्री. एन पासून पण एक परपेंडिक्युलर आहे, एन पासून एक परपेंडिक्युलर आहे, इकडे 90 डिग्री. काय दिले बघा, परपेंडिक्युलर्स ड्रॉन ॲट LMN फॉर्म ट्रायंगल PQR. अच्छा, म्हणजे ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे ना, ही काय तयार करते? एक ट्रायंगल तयार करते. ही परपेंडिक्युलर लाईन एक ट्रायंगल तयार करते. कुठे ट्रायंगल? आणि ह्या तिन्ही एकत्रच जातात का? एकाच पॉईंट मधून जातात का? ट्रायंगल तर काय दिसत नाही भाऊ आपल्याकडे. ट्रायंगल कसा ड्रॉ करणार? ह्या तिन्ही लाईन्स पासून एक ट्रायंगल तयार होतोय. एक मिनिटासाठी आपण थोडंसं वाईप आउट करूया. आपण काय एडिट करता येते का बघूया. ट्रायंगल खरंच तयार होतोय का आणि कसा तयार होईल? लक्ष द्या, चांगलं लक्ष द्या. हे जे तिन्ही परपेंडिक्युलर्स आहेत ह्यांच्यापासून एक ट्रायंगल तयार होतोय. तो ट्रायंगल आपल्याला ड्रॉ केला पाहिजे. एल पासून, एम पासून आणि एन पासून. ठीक आहे. आता या तिन्ही एकमेकांना भेटतील कशा रे? एल, एम आणि एन ह्या तिन्ही ट्रायंगलच्या साईड्स असल्या पाहिजेत. या तिन्ही ट्रायंगलच्या साईड्स असल्या पाहिजेत. कसं काय काढता येईल? जर हाच डायग्राम आपण असा ड्रॉ केला, समजा आपण हा असा ड्रॉ केला, ABC नेहमीप्रमाणे. ठीक आहे. LMN, एल इथे ठेवतो मी, एम ह्या पॉइंटला ठेवतो मी आणि एन इकडे ठेवतो मी. ठीक आहे. आता परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे आपण. हे रफ स्केच, रफ डायग्राम ड्रॉ करतो का? ना जस्ट फ्रेमिंग अ डायग्राम. 4 मार्काचा प्रश्न आहे म्हणल्यावर इतक्या सहजासहजी होणार नाहीये, थोडंसं कष्ट घ्यावे लागणार आहेत. लक्ष द्या. एल पासून एक परपेंडिक्युलर लाईन आली अशी. ठीक आहे. एम पासून एक परपेंडिक्युलर लाईन जाणार आहे ही, थोडी साईडने गेली अशी, बरोबर. आणि एन पासून एक परपेंडिक्युलर लाईन जाणार आहे अशी. आता ही जर सरळ गेली, ही ह्याला थोडा अजून तर इकडे काढला असता तर एक ट्रायंगल तयार होतोय की. कळतंय का कसं होतोय? ट्रायंगल तयार होतोय. अजून एक डायग्राम बघूया आपण. चला अजून एक डायग्राम बघूया. ABC LMN. पहा बरं का, आता आपल्याला काय झालं की हे फारच आतून चालली आहे, ती पलीकडनं गेली पाहिजे. आपण एलला थोडंसं अजून इकडे पकडूया. एलला अलीकडे पकडलं तर आणखीन खाली नाही का ती, थोडंसं वरती पकडूया मग आपण.
इथे पकडूया एलला. ठीक आहे, एम आपला कुठे असेल, एमला आहे ही पोझिशन आहे ना, एमला आहे ही पोझिशन आहे. एनला आपण नेहमीप्रमाणे इथेच पकडू, नेहमीप्रमाणे दिसेल तिथं पण आणि इथं पण सेमच ठिकाणी पकडलं होतं. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून बघा बरं. अशी आली परपेंडिक्युलर लाईन याची, बरोबर. याची परपेंडिक्युलर लाईन अशी जाणार, बरोबर. याची याची कशी जाणार, याची अशी जाणार, बरोबर. मित्रांनो, हा ट्रायंगल तयार झाला की नाही? कुठं झालाय कळतंय का? अरे हा बघा ना, हा ट्रायंगल तयार झाला की ते झाला की नाही ट्रायंगल? तुम्ही म्हणाल हे सगळं काय, हे पुसून टाकूया ना आपण, हे सगळं पुसून टाकूया. हे बघा, लक्ष द्या, हे सगळं एकदम मस्त पुसून टाकूया. बघा, मला कळणार पण नाही. असं पुसून टाकलं, झालं काम आपलं. झालं की नाही ट्रायंगल? हां, या ट्रायंगलचं नाव काय दिलंय? पी क्यू आर. बर, इथे, अरे थांबा, इथे पी, इथे क्यू आणि इथे आर. पी क्यू आर कसंही टाका, पी क्यू आर लिहा, इकडे पी, इकडे क्यू, इकडे आर, ते तुमचं चॉईस आहे. 1 मिनिटासाठी आणखीन थांबा. मला एक सांगा, मला जर वाटलं असतं तर मी आधीच हा डायग्राम ड्रॉ केला असता आणि सगळं ओके झालं असतं की नाही? तर तुम्हाला डोक्याला शॉर्ट झाला असता की अरे हे कसं येणार आहे, काय येणार आहे. चला त्याही पुढचं सांगतो. मी जर थोडं लक्षात ठेवून डायग्राम ड्रॉ केला असता, जमलं असतं की नाही? जमलं असतं ना यार मित्रा. कशाला हे सगळं रॉंग डायग्राम ड्रॉ केले असते मी? कशाला हे सगळे रॉंग डायग्राम ड्रॉ केले असते मी? पण मी नेहमी गणित सॉल्व्ह करत असताना मी स्वतःला तुमच्या जागी ठेवून हे सगळं करत असतो. आय कॅन रिलेट इट. मी नक्कीच रिलेट करू शकतो की त्या पॉईंटला, एक्झाम पॉईंटला काय माइंडसेट असेल आणि मग ते गडबड काय होणार, अरे ट्रायंगल तर ड्रॉ होत नाही, आता काय केलं पाहिजे. ही वास्तविकता मला तुमच्या समोर आणायची होती. समजतंय ना? म्हणजे थोडक्यात सांगा, मला एक माझा स्टुडंट आहे, आयुष गवळी नाव आहे त्याचं. त्याने मला ना 12वीच्या लेक्चरमध्ये त्याने मला विचारलं, एक प्रश्न विचारला त्याने मला. तर मला सगळं आधीच माहीत असतं ना, मी असे काय एवढे डायग्राम ड्रॉ करतो. सगळे हसले. त्याला म्हटलं, आयुष, मी सर म्हणून नाही हे सगळं ड्रॉ केले, आयुष म्हणून हे ड्रॉ केलेले आहेत. समजतंय का? सर म्हणून मला माहिती आहे की नेमकं काय झालं पाहिजे. हे नाटक जे चाललंय ना, एक स्टुडंट सॉल्व्ह करतोय, त्याच्या डोक्यात एवढे विचार येतात की अरे हे इकडनं कसं कसं कसं. हाव, कळतंय ना तुला? खास तुझ्यासाठी चाललंय हे, चांगलं लक्ष दे. हे बघ, फायनली आपला डायग्राम तयार झाला. हा चुकला, हा पण चुकला, कारण हे खाली गेलं ना. हे बघ, जर लॉजिकली पाहशील, म्हणजे क्वेश्चन जसा दिलाय तसा इमानदारी जर ड्रॉ करायला गेला तर इमानदारी अशी असते, इमानदारी अशी असते. तुला डायग्राम प्रॉपर भेटायचा असेल तर थोडंफार ट्रायल अँड एरर करावे लागेल. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? जर डायग्राममध्ये थोडंसं चॅलेंज असेल ना, छोटंसं चॅलेंज असेल ना डायग्राममध्ये, ते गोष्ट लक्षात घे, सम खूप इझी असणार आहे. वन मोर टाईम, मॅथ्समध्ये माझं एक ऑब्झर्वेशन पहिल्यापासून राहिलं आहे आणि मी बऱ्याचदा सांगितलं आहे की जर तुम्हाला डायग्राम दिला नसेल, जर तुम्हाला डायग्राम दिला नसेल तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्ही नेहमी बघा, आज बघा, कालचे पेपर बघा, उद्याचे पेपर बघा, भविष्यातही हे सत्य राहणार आहे. जर डायग्राममध्ये, सॉरी, पेपरमध्ये डायग्राम दिला नसेल, क्वेश्चनचा डायग्राम दिला नसेल, तर तो क्वेश्चन अतिशय इझी असतो. मला फक्त एकच गोष्ट क्रॅक करायची आहे, डायग्राम. डन. 4 मार्काच्या प्रश्नाला हे माइंडसेट तयार करूनच चला पुढे. लक्ष द्या आता काय करायचं. ते भरपूर गप्पा मारल्या मी तुमच्याशी, असं मी लवकर संपू शकत होतो. ओके, लवकर संपून कुठे जायचं आहे आपल्याला, आहे की नाही? लक्ष द्या, हा आपला अंतिम डायग्राम आहे, त्याला आपण जपून ठेवूया. ओके, ह्याला आपण थोडंसं शिफ्ट. डायग्राम शुड बी ऑन द राईट हँड साईड, माहिती ना सगळ्यांना? हे जे न लागणार आहेत रफ स्केचेस आहेत, ह्यांना उडून टाकूया पहिले. केले बघा. ओके, त्याला इकडे वर घेऊ, वर थांब. येस, थोडासा झूम करू, समजवायला मला सोपं जाईल. डन. ओके, लक्ष द्या. प्रश्न असा आहे की एक ट्रायंगल एबीसी आहे आणि त्या ट्रायंगल एबीसीच्या प्रत्येक साईडवरती
एक पॉईंट आहे, ए बी वरती पॉईंट एल आहे, बी सी वरती पॉईंट एम आहे, ए सी वरती पॉईंट एन आहे की नाही. आणि ह्या तिन्ही पॉईंट पासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची, एक परपेंडिक्युलर लाईन ह्या तिन्ही पॉईंट्स पासून ड्रॉ करायचे. आणि कंडिशन काय दिली माहिती आहे का, त्या तिन्ही पॉईंट्स पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ होती की नाही, तिच्यामुळे एक ट्रायंगल तयार होतो. ह्या लाईनमुळे, ह्या लाईनमुळे आणि ह्या लाईनमुळे एक ट्रायंगल तयार होतो. चला, तुझ्या मनातला प्रश्न मी आन्सर करून टाकला. तर आम्हाला कसं कळेल हे 3 पॉईंट कुठं घ्यायचे? मित्रा, मला तरी कुठं कळालं होतं? करून दाखवलं ना मी. 2 डायग्राम चुकीचे ड्रॉ केले की नाही. ट्रायल अँड एरर, ट्रायल अँड एरर कोणालाच माहीत नसतं मित्रा. मी परत सांगतो, हा अनुभवाने, फारच जास्त अनुभवाने एखादा चुटकी मी करताय है ना. बट जर तुझ्याकडे तसं होत नसेल, 2-3 वेळा ट्राय कर ना. किती वेळ जातो? हार्डली 1-1.5-2 मिनटं, त्याच्यावर नाही जाणार. डायग्राम झाला की मग तू जिंकलास. लक्ष दे. हे बघ, आता 2 ट्रायंगल सिमिलर करायचे म्हणजे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. ह्याला फक्त एकच टेस्ट मस्तपैकी लावायची, आपली ए टेस्ट. आपल्याला हा पण अँगल पाहिजे आणि हा पण अँगलची जोडी पाहिजे. कशी भेटणार, कुठून भेटणार ते माझ्यावर सोड, मी बरोबर आणून देणार. नीट लक्ष द्यायचं. आता सगळ्यात पहिले हा जो पी हवेत गेला ना, ह्याला पहिले जरा जागेवर ठेवतो मी इथे. चांगलं लक्ष द्यायचं. हे बघा, आता ट्रायंगल ए बी सी बघून घ्या पहिले, हा मोठा ट्रायंगल. आणि ट्रायंगल पी आर क्यू बघून घ्या, हा छोटा ट्रायंगल. ह्या दोघांना आपल्याला सिमिलर प्रूव्ह करायचं. सिमिलर प्रूव्ह करण्यासाठी मोठ्या ट्रायंगलचा एक अँगल आणि छोट्या ट्रायंगलचा एक अँगल इक्वल पाहिजे. मोठ्या ट्रायंगलचा एक अँगल आणि छोट्या ट्रायंगलचा एक अँगल इक्वल पाहिजे. कसं करणार इक्वल प्रूव्ह? दॅट इज अ बिग क्वेश्चन. प्रूव्ह कसं करायचं इक्वल? कारण दोघांमध्ये कनेक्शन असं काय नाही, फक्त हे 90 डिग्री वगैरे माहिती आहे आपल्याला, आहे की नाही. आता नीट ऐक काय करायचं. सगळ्यात पहिले इकडनं स्टार्ट करू आपण. क्वाड्रिलॅटरलचं नाव काय? ह्या NPMC. नाव कसंही लिही, MCNP लिहिलं तरी जमेल, PMCN लिहिलं तरी जमेल. हा क्वाड्रिलॅटरल कुठला? NPMC. इन क्वाड्रिलॅटरल NPMC. इन क्वाड्रिलॅटरल NPMC. तुला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरलला 4 अँगल आहेत, बरोबर. आणि चारही अँगलचं जर ॲडिशन केलं तर किती येतं? 360 डिग्री. बरोबर आहे, 360 डिग्री. आपण चारही अँगल्सची नावं लिहूया. कोणते कोणते अँगल्स आहेत? एन आहे, पी आहे, एम आहे, सी आहे. सगळ्यांची नावं लिहूया. चला, अँगल NPM, अँगल NPM प्लस अँगल PMC प्लस अँगल PMC प्लस अँगल MCN. लक्ष दे बरं का मी कसे अँगल्स लिहितोय. प्लस अँगल MCN प्लस अँगल CNM. अँगल CNM इज इक्वल टू किती डिग्री? 360 डिग्री. सगळे अँगल्स घेतले. 4च तर अँगल्स होते. कुठले कुठले? NPM म्हणजे अँगल पी बद्दल बोललो मी, PMC म्हणजे अँगल एम बद्दल बोललो मी, MCN म्हणजे अँगल सी बद्दल बोललो मी, CNP म्हणजे अँगल एन बद्दल बोललो मी. आता NPMचं माप माहिती आहे का तुला? डू यू नो द मेजरमेंट ऑफ अँगल NPM? नो, यू डू नॉट नो दिस. राईट इट ॲज इट इज. जसं दिसतंय तसंच लिहा. अँगल NPM ॲज इट इज. ओके. प्लस PMC. मेजर अँगल PMC, यू कॅन फाइंड दिस, इट इज 90 डिग्री. लिहून टाका 90 डिग्री. इट इज 90 डिग्री. प्लस MCN. माहिती आहे का रे MCNचं मेजरमेंट? नाही माहिती ना, देना सोडून तसंच लिही. अँगल MCN प्लस CNM कसं काय रे? चुकीचं लिहिलं ना रे, चुकून लिहिलं मी. CNM कसं काय? CNP लिहायला पाहिजे होतं मी. CNP लिहायला पाहिजे होते तुम्ही, ठीक आहे. CNP. CNP ची किंमत किती? 90 डिग्री. दॅट इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री? 360 डिग्री. चारही अँगल्स मधले सगळ्यांची ॲडिशन 360 असते. त्यातल्या दोघांची मापं माहिती होती. कोणाकोणाची माहिती होती? एमचं माहित होतं आणि एनचं माहित होतं. त्याच्यामुळे त्यांची मापं टाकलेली आहेत. ओके, बघून घे. एमचं माप टाकलंय आणि एनचं माप टाकलंय, ठीक आहे. ओके, आता जे माहीत नाहीत त्यांना पुन्हा एकदा लिहून घ्या. अँगल NPM प्लस 90 प्लस 90 180 डिग्री.
एंगल MCN एज इट इज इक्वल टू 360. 90 प्लस 90 इज 180. हा प्लस 180 इकडे गेल्यावर काय होईल? मायनस 180 है की नाही? मायनस 180. प्लीज कॉन्सन्ट्रेट. एंगल NPM प्लस एंगल MCN इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 180 डिग्री. प्लसचं मायनस झालं है की नाही? प्लसचं मायनस झालं. एंगल NPM प्लस एंगल MCN इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन नंबर 1. 360 मधनं 180 गेले किती राहिले? 180. NPM प्लस MCN, NPM प्लस MCN इक्वल टू 180 डिग्री. आता तुला असं वाटलं असेल की काहीतरी सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा कॉन्सेप्ट वगैरे लागतोय की काय, कारण ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. पण नाही मित्रा, ये गोगली होती. ठीक आहे, ये गोगली होती. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा आणि याचा काही वास्तविकता संबंध येणार नाहीये. हा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, बट याचा ह्या कॉन्सेप्टचा आणि ह्या गणिताचा तसा काही संबंध येणार नाहीये. आता नीट ऐक, हे किती बेसिकली सॉल्व्ह होत आहे. ठीक आहे, आता काय करतोय बघा आपण. एकदा का ह्या दोघांचं आपण 180 केलं की आपण काय करणार आहोत, नीट पहा. अँगल QPM, लक्ष दे बरं का, PM, we have angle QPM plus angle NPM is equal to 180 degree. मी हे सगळं एक्सप्लेन करणार आहे, कुठंच पळून जाऊ नको, लक्ष दे. अँगल QPM प्लस अँगल NPM इज इक्वल टू 180 डिग्री. काय रिझन आहे, हे कुठून आले अचानक, सगळं सांगतो यार, टेन्शन नाही. बताएगा सब कुछ, डोंट वरी. QPM कडे नीट बघा. QPM NPM. अच्छा, पाहून असं होत असतं तर, म्हणजे एक्सप्लेन होत असतं तर कसं झालं असतं ना, म्हणजे काही लोकांना तरी डिफिकल्ट जाणार आहे. मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. या डायग्राम मधनच मी QPM NPM सेपरेटली जसं दिसतंय तसंच ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे, लक्ष द्या. असंच काहीतरी आहे बघितलं. ते Q दिलेलं आहे, ते P दिलेलं आहे, ते N आहे आणि इकडे M आहे, बरोबर. मी कोणाबद्दल बोलतोय? QPM आहे की नाही? QPM. अरे ह्यातनंच तर काढला मी हा डायग्राम. हा T जो होता ना, T, तोच तर सेपरेट इथे काढलाय आपण, समजतंय ना? T लाच सेपरेट काढलेला आहे. QPM NPM. लक्ष दे, इकडनं एक अँगल, इकडनं एक अँगल, एकाच लाईनवर आहेत की नाही दोन्ही अँगल, आणि टी तयार होतोय. टी तयार झाला तर कोणता अँगल? 8वी मध्ये शिकला होता तो, 8वी मध्ये. लिनियर पेअर अँगल्स. लिनियर पेअर अँगल्सची ऍडिशन किती असते? 180 डिग्री. लक्ष दे, QPM प्लस NPM इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय? लिनियर पेअर अँगल्स, एक रेषीय कोन, लिनियर पेअर अँगल्स, they are linear pair angles. Equation number 2. You might be thinking, why all of a sudden we are using linear pair angles concept? My dear friend, the reason is very genuine and beautiful. Why are these two terms used here? Listen to this. You can observe on the right hand side there is 180 degree written on both the equations. ऑन दी राईट हँड साईड, इक्वल टूच्या उजव्या बाजूला इकडे पण 180 आलेलं आहे आपल्याला, इकडे पण 180 आलं आहे आपल्याला, दोन्हीकडे 180 आलेलं आहे. जर दोघांचं RHS इक्वल असेल, दोन्ही इक्वेशनचं जर RHS इक्वल असेल, अगर RHS इक्वल है, LHS भी क्या होएगा? इक्वल. इफ RHS इज इक्वल, LHS भी इक्वल. तो लेट अस राइट वन मोर स्टेप फ्रॉम 1 and 2. ध्यान से देख, फ्रॉम 1 and 2. क्योंकि दोनों का, फर्स्ट इक्वेशन का और सेकंड इक्वेशन का राइट साइड इक्वल है, 180 इक्वल टू च्या पलीकडे. ओके, तो लेफ्ट साइड भी इक्वल आएगा. लेफ्ट साइड क्या है भाई? लेफ्ट साइड ये है, लेफ्ट साइड ये भी है. कैसे लिखेंगे इसको? सिंपल है भाई, इसको लिखो पहले. एंगल NPM
प्लस एंगल MCN इज इक्वल टू, ये लेफ्ट साइड लिखा, अब राइट साइड लिखो, एंगल QPM प्लस एंगल NPM। कैसे आहे ये चीज? अरे बिल्कुल सिंपल आहे दोस्त. RHS ह्या इक्वल टूच्या उजव्या बाजूला आणि ह्याच्या ह्या इक्वेशनच्या पण इक्वल टूच्या उजव्या बाजूला सेम सेम आकडा आहे की नाही? जर RHS इक्वल असेल तर LHS पण कसं असणार? इक्वलच असणार. RHS इक्वल असेल तर LHS पण कसं असणार? इक्वलच असणार. आता काय करायचं? दोन्हीकडे इक्वल टूच्या लेफ्टला आणि राईटला काय सेम दिसते रे? इक्वल टूच्या लेफ्टला आणि राईटला काय सेम दिसते? पाहू शकतो तू की NPM सेम सेम आहे. जे सेम आहे ते कॅन्सल करा, जे सेम आहे ते कॅन्सल करा. काय भेटलं आपल्याला ऑब्झर्वेशन? अँगल MCN इज इक्वल टू अँगल QPM. इथे लिहितोय मी अँगल MCN. आपण ह्याला थोडासा बारीक करूया पहिले, म्हणजे जागा इथल्या इथे राहील आणि एक्सप्लेन चांगलं करता येईल मला. एक मिनिट थांबा, त्याचा फायनल फ्लो सांगणार आहे तुम्हाला मी. फ्री बारीक करून उपयोग नाही, फार स्ट्रेस झाला नाही. ये सही हो और सही हो, ठीक आहे ना? लक्ष द्या. तर आता जे उरलंय ते लिहिणार होतं आपण. काय उरलंय? MCN इज इक्वल टू QPM. Therefore, angle MCN is equal to angle QM. MCN is equal to angle QPM. मी इथपर्यंत पुन्हा एकदा सांगतो, चांगलं लक्ष दे. आपल्याला सगळ्यात एकच इम्पॉर्टंट टास्क होतं की डायग्राम ड्रॉ करणे. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक कळालं की यार ह्या दोघांना फक्त सिमिलर प्रूव्ह करायचं आहे. मग टेस्ट कोणती? ए टेस्ट, आपली हक्काची टेस्ट ए टेस्ट आहे की नाही? मग काय करायचं? सगळ्यात पहिले हा क्वाड्रिलॅटरल घ्यायचा, NPCM किंवा PMCN. ह्याच्यामध्ये काय करायचं? सगळ्या अँगल्सची ॲडिशन किती येते? 360 डिग्री. त्याला काय म्हणाल तुम्ही? अँगल सम प्रॉपर्टी. रिझन काय म्हणाल? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. सगळ्यांची एडिशन 180. आता तुला इथे PMCची व्हॅल्यू माहिती आहे, MC किती? 90 डिग्री. ज्यांची माहिती आहे ना व्हॅल्यू, त्यांची टाकून दिलेली आहे. CNPची पण माहिती आहे 90 डिग्री. 90 प्लस 90 180. ते तिकडे गेले की मायनस होणार. ह्या दोघांची एडिशन तुला किती भेटली फायनली? NPM प्लस MCN. ह्यातनंच आहेत ना NPM आणि MCN. 180 डिग्री. डन. ह्याच्या पुढे काय केलं माहिती आहे का? लिनियर पेअरची प्रॉपर्टी वापरली. कुठल्या कुठल्या अँगलला? QPM NPM. बघ, QPM NPM टी तयार झाला की नाही? टी तयार झाला म्हटल्यावर दोघांची एडिशन किती येणार? 180 डिग्री. नंतर मी काय ऑब्झर्व केलं की दोघांच्याही RHS ला 180 डिग्रीच आहे. ह्याच्या RHS ला पण 180, ह्याच्या RHS ला पण 180. जर दोघांची राईट साईड इक्वल आहे तर लेफ्ट साईड पण दोघांची कशी असणार आहे? इक्वल. ही लेफ्ट साईड आहे, इथं लिहिली. ही लेफ्ट साईड आहे, इथं लिहिली. आणि दोघांच्या मध्ये काय टाकलं? इक्वल टू. आता इक्वल टूच्या लेफ्टला आणि राईटला जे सेम सेम दिसते ते उडवून टाक. NPM उडवून टाक. जे भेटलं ते इकडे लिहिलं. MCN इज इक्वल टू QPM. आता नीट ऑब्झर्व कर, MCN कडे नीट पहा. MCN मित्रा, MCN कडे खरंच नीट बघा. MCN लिहिलं काय? नीट पहा बरं का. MCN लिहिलं काय? MCN म्हणतो, ऐक ऐक, MCN जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी कोणत्या अँगल बद्दल बोलतोय? पुन्हा एकदा विचारू. अँगल MCN ज्याबद्दल जेव्हा मी बोलतोय तर मी नेमकं कोणत्या अँगल बद्दल बोलतोय? आय एम स्पीकिंग अबाउट अँगल C. MCN म्हणजे अँगल C बद्दल बोलतो. स्पीकिंग अबाउट अँगल. अच्छा, तो MCN ला तू काय लिहू शकतो माहितीये का? MCN को तू लिख सकता है BCA. MCN को तो लिख सकता है BCA, क्योंकि एक ही लाइन पे पॉइंट है. ये भी एक ही लाइन पे पॉइंट है. MCN म्हणजेच BCA. तो यहां पर इसके जगह क्या लिखेगा? देयरफॉर एंगल BCA इज इक्वल टू एंगल BCA इज इक्वल टू. अभी QPM को देखो, QPM यार QPM को ध्यान से देखना.
पी एम को आपके लिए जूम करके दिखाता हूं, आपके लिए मैं जूम करके दिखाता हूं यार, देखिए करेंगे, देखिए इस साइड देखिए, क्यू पी एम को आ गया हम, क्यू पी एम को मैं लिख सकता हूं क्यू पी आर, क्यू पी आर। मैं यहीं पर रुकना चाहता हूं क्योंकि मुझे छोटे ट्राइंगल का एंगल चाहिए, मुझे छोटे ट्राइंगल का एंगल चाहिए। क्यू पी एम ला मी लिहू शकतो क्यू पी आर, आप यहां तक भी रुका सकते हो। अरे मित्रा, क्यू पी एम लिहित असताना तो अँगल पी बद्दलच बोलतोय ना, आणि क्यू पी आर लिहिताना पण अँगल पी बद्दलच बोलतोय, मग क्यू पी आर लिहिले तरी जमेल, ठीक है। थोड़ा ओरिजिनल बनाएंगे, डन। यहां पर ये कहना चाहता हूं मैं कि थोड़ा सा उड़ा देता हूं, जस्ट अ मोमेंट। डन। तो क्यू पी एम को लिख सकता है क्यू पी आर, एंगल क्यू आर। भाई जीत गए अपन, वी हैव सक्सेसफुली वन दिस बैटल। कैसे बता रहा हूं, देखो, टेक अ लुक एट दिस, ध्यान से देखना सब लोग। मैंने क्या इक्वल प्रूव किया पता है, मैंने बी सी ए को, मतलब मैं इसका कलर चेंज कर दूं जाएगा, मैंने बी सी ए को, बी सी एक एंगल है, बी सी ए, बी सी एक एंगल है इस तरह, इसको मैंने इक्वल किया इसके साथ, टू पी आर के साथ, यार इसके साथ, ये तो, और कुछ हाईलाइट कर दूं मैं, देखिए याला इक्वल केलं, याला ए को, म्हणजे मोठ्या ट्रायंगलचा एक अँगल आणि छोट्या ट्रायंगलचा एक अँगल मी यशस्वीरित्या इक्वल केलाय। आपल्याला ए टेस्ट लावायची होती की नाही, ठरलं होतं ना आपलं ए टेस्ट लावायची, एक जोडी तर इक्वल झाली, मोठ्या ट्रायंगलचा एक अँगल आणि छोट्या ट्रायंगलचा एक अँगल इक्वल झाला मित्र। कसा केला कळालं ना, एक क्वाड्रिलॅटरल घेतला, अँगल सम प्रॉपर्टी वापरली, त्यातल्या दोघांचं 90 डिग्री होतच होतं, पलीकडे गेल्यानंतर ते 180 झालं, 360 मायनस 180 180, लिनियर पेअर अँगल प्रॉपर्टी वापरली, दोन्हीकडे 180 180 सापडतंय, इक्वेट केलं, म्हणजे एल एच एस एक समोरासमोर लिहिले, दोन गोष्टी कट झाल्या, कट झाल्यानंतर ह्या गोष्टी मिळाल्या, ठीक आहे, पी सी इक्वल टू क्यू पी आर, डन। आता एक जोडी असून उपयोग नाही, आणखीन एक जोडी पाहिजे, मग एवढं सगळं परत करायचं का, अजिबात नाही, सिमिलरली लिहायचं, काय लिहायचं, सिमिलरली, सिमिलरली वी कॅन शो दॅट, सिमिलरली कॅन दॅट, व्हॉट कॅन बी शो, अक्षर थोडंसं घाणेरडं झालंय, ते नीट लिहितो, लिहिलंय पण मीच, जरा होप्स वाढले माझे, ही कॅन दॅट, आता नीट ऐक बरं का, हे सिमिलरलीचा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे। जर इकडचा, तसं सांग यार एक मिनिट, हा, जर हा अँगल दिसतो ना माझ्या हातामुळे, बहुतेक आडवा नाही आला पाहिजे, हा एंगल टच करने के बाद भी है ना इधर, है ना, एक मिनट रुको, ये एंगल, बड़े ट्रायंगल का ये एंगल, बड़े ट्रायंगल का ये एंगल इक्वल हो रहा है पी से, टू पी आर से, ए सी बी इज इक्वल टू पी आर, है ना, तो ए बी सी किसके इक्वल होगा, क्वेश्चन इज, अगर ए सी बी, अगर ए सी बी टू पी आर को इक्वल है, तो ए बी सी किसके इक्वल होगा, ए बी सी किसके इक्वल होगा, लिसन, मी गावठी मेथड सांगतो, एकदम गावठी मेथड है, इस ट्रायंगल का, बड़े ट्रायंगल का राइट साइड वाला एंगल, बड़े ट्रायंगल का राइट साइड वाला एंगल, मतलब ये एंगल, ये किसको इक्वल है, ऊपर वाले टॉप वाले एंगल को, ठीक है, तो लेफ्ट वाला एंगल किसको रहेगा, पी आर क्यू को, एंगल ए बी सी इज इक्वल टू एंगल पी आर क्यू। सिमिलरली हम लोग क्या बोल सकते हैं, एंगल ए बी सी, ए बी सी इज इक्वल टू एंगल पी आर क्यू, ए बी सी इज इक्वल टू
एंगल पी आर क्यू, ठीक है। और अगर तुझे फिर भी प्रूव करना है तो भाई वही मेथड है, इधर भी लगा दे, हीच मेथड इकडची इकडे लाव, तेच येणार आहे, ठीक है। इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, ये इक्वेशन 1 2 तो हो गया ना, ये 3 और 4 हो गया, थर्ड और ये। नाउ अब तो खेल एकदम सिंपल है। इन ट्राइंगल ए बी सी, इन ट्राइंगल ए बी सी एंड ट्राइंगल पी आर क्यू, ये दो ट्राइंगल्स में हम लोग क्या लिखेंगे, देखो, एंगल बी सी ए, एंगल बी ए इज इक्वल टू एंगल क्यू पी आर, आर कहां से, फ्रॉम थर्ड, फ्रॉम 3, ठीक है। एंगल बी सी इक्वल टू एंगल क्यू पी आर एंड एंगल ए बी सी इज इक्वल टू एंगल पी आर क्यू, फ्रॉम व्हाट, फ्रॉम विच इक्वेशन, झाली का नाही, ए ची जोडी, इकडे एक ए ची जोडी, इकडे एक ए ची जोडी, देयरफॉर ट्राइंगल ए बी सी सिमिलर टू ट्राइंगल, विच ट्राइंगल, पी आर क्यू। कौन सा टेस्ट, ए टेस्ट, ये हम लोग जानते थे, बराबर, पहले से ही जानते थे। नाउ वेट अ मोमेंट, सम तर संपलाय मित्रांनो, तरी पण मला तुम्हाला थोडंसं काहीतरी सांगायचं आहे, थोडंसं थांबा, मला थोडंसं एक्सप्लेन करू द्या अजून एकदा, म्हणजे अख्खं नाही पण हे शेवटचा पार्ट एक्सप्लेन करू द्या। मी लिहिलंय बी सी ए इज इक्वल टू आर, बी सी ए इज इक्वल टू आर, ए इज इक्वल टू आर, ठीक है, एक मिनट, हा, बी सी ए इज इक्वल टू आर, ए इज इक्वल टू, जस्ट वन मोर, आई नो इट माइट साउंड इरिटेटिंग टू यू, मैं चाह रहा हूँ कि और ज़्यादा कुछ इनपुट दे सकूँ तो और अच्छा समझ आए, वैसे इट्स सफिशिएंट, हार्ड लर्नर है, स्लो लर्नर है, थोड़ा सा रिलीफ मिल जाए। इसी ए इज इक्वल टू, एक मिनट, ये वाला पार्ट निग्लेक्ट करो, ठीक है, आगे का जिनको समझ गया है वो स्किप कर दो। इसी ए इज इक्वल टू आर, इसी ए इज इक्वल टू क्यू आर, ओके डन। अब सुनो, अगर रुके हो तो सुनो, तुम्हारे दिमाग में शायद एक चीज खटक रही हो, ये सर यहां पर मुझे बताओ पी आर क्यू क्यों लिखा, पी क्यू आर क्यों नहीं लिखा सर, पी क्यू आर नहीं लिखा सर, बराबर ना, हो सकता है यार, अगर नहीं सोचा तो अभी सोच लो, पी आर क्यू का लिहिलं, पी क्यू आर का नहीं लिहिलं, देखो पी तो बुक्ड है, आर और क्यू दोनों खाली थे, बराबर, कैसे कैसे ये सब जज हुआ, मैंने क्या क्या बताया अभी, मैं तुमको और अच्छा एक्सप्लेनेशन दे रहा हूं इसके आगे का, ठीक है, ध्यान से देखना सब लोग, इसके भी आगे का एक्सप्लेनेशन, देखो अंदाजा तो लगाना है हमको, लेकिन और श्योर शॉट कैसे लगेगा, ध्यान से देखना। मैं क्या कर रहा हूं, मैं ये सोचने का कोशिश कर रहा हूं, तब मैं यानी स्टूडेंट, कि मुझे जो मिला है, एक तो मुझे मेहनत से मिला है, दूसरा मैं सिमिलरली यानी कॉपी मार के लिख रहा हूं, बराबर ना, ये तो शॉर्टकट मार के लिख रहा हूं। पहला वाला जो मिला है ना, उससे स्टडी करके मैं दूसरा वाला लिखने वाला हूं। पहला वाला जो मिला है उसको ध्यान से देखूंगा मैं, तो पैटर्न समझूंगा मैं, सीआईडी में नहीं, वो लोग उन्हीं का पैटर्न समझते हैं, पैटर्न, पैटर्न समझ लो इसका, पीसीए, पीसीए आर, समझ नहीं आ रहा है, पीसीए आर, अगर अगर ईमानदारी से, अगर ईमानदारी से एक बात कहूं मैं, ऐसे सारा चीज ईमानदारी से ही काम है ना, मतलब अपने अपने में अगर एक बात कहूं मैं, तो जब देखोगे ना तो बहुत बार ऐसा फील आएगा, अच्छा बी के रिलेटेड क्यू है, बी जैसा ही क्यू है, क्योंकि ये इस बाजू में है, ह्यूमन टेंडेंसी यही कहता है, राइट, ह्यूमन टेंडेंसी, अरे हा लेफ्टला हा पण लेफ्टला सेम आहे, आरच्या बाजूला सी आहे और ए ए बोले तो पी है, ए यानी पी है, ऐसा ह्यूमन टेंडेंसी कहता है, दिख तो रहा है यार ऐसे, लेकिन ऐसा नहीं है, असा अजिबात नाही आहे मित्रांनो,
का नाहीये? उगाच विरोध करायचा म्हणून करतोय का मी? अजिबात नाही. इकडे बघा, इथे जे दिले ना ह्याच्यावरने कळतं की हे तसं नाहीये. का सांगतो बघा, हे बघा, लक्ष द्या, एकदम मस्त लक्ष द्या, नीट पहा. PCA म्हणजे कोपऱ्यातला अँगल है ना, ह्या कोपऱ्यातला. हा कोपऱ्यातला अँगल खरं तर ह्याला इक्वल पाहिजे होता ना, मग हा पण कोपऱ्यातला आहे. आर कोपऱ्यातला आहे की नाही? तसं नाही झालं. हा अँगल ह्या वरच्या अँगलला इक्वल आहे. हा इकडचा कोपऱ्यातला अँगल ह्या वरच्या अँगलला इक्वल आहे. आता काय करायचं? आता एकच काम करायचं, गाउटी मेथड, एकदम एक्सट्रीमली गाउटी मेथड. प्लीज कॉन्सेंट्रेट, बहुत ध्यान से देखना. क्या करने का बताया? इसके हिसाब से ट्रायंगल ड्रॉ करने का बता रहा हूँ कैसे. नीट आहे का? एबीसी ला अजिबात मूव, रफ मध्ये चाललंय हे सगळं, आपल्या चाललंय हे सगळं, ठीक आहे. एबीसी ला अजिबात मूव. हे बघा, एबीसी हा आपला ए, इकडं आला बी, इकडं काय आला, तसा आहे तसाच. मात्र हा जो फिरलाय ना, पीक्यूआर जो फिरलाय ना, त्याला मी नीट करणार आहे. कसा नीट करतोय? नीट बघा. हे बघा, मला एक गोष्ट कळाली आहे की PCA हा सी अँगल कोणाला इक्वल आहे? पीला इक्वल आहे. सी पीला इक्वल आहे. हे झालं ना प्रूव्ह. मी काय करतो माहिती आहे का, आतला ट्रायंगलच फिरून टाकतो. इसको है ना, इसको मैं घुमा रहा है ऐसा, सर्कल के माफिक घुमा रहा है. ध्यान से देखो भाई मेरे, ड्रॉ कर दिया. अब मैं क्या करने जा रहा हूं, बहुत ही इंटरेस्टिंग चीज करने जा रहा हूं. मैं इधर लिखूंगा पी. लिखा मैंने पी. वाई वाई द हेल आई एम राइटिंग पी ओवर हियर? कि मैं जान चुका हूं एक रहस्य. PCA, यहां पर जो C है ना भाई, C इसको इक्वल है, P को इक्वल है. तो मैंने एक साजिश रची जिसमें मैंने C के साथ ही P को लिखा, ताकि मैं देख पाऊं कि भाई C और P रिलेटेड है. आर यू गेटिंग माय पॉइंट? आता एक लफड़ा झाला एक लय मोठा. ये तो सब सही है सर, ई तो आपने निकाल दिया. बताओ क्यू कहाँ लिखोगे, आर कहाँ लिखोगे? सांगा बरं आता, क्यू कुठं लिहायचा, आर कुठं लिहायचा? हाँ, एक चीज आप सोच, भाई क्यू कैसे लिखेंगे, आर कैसे लिखेंगे, है ना. अब तो सर तुम अंदाजा ही लगाओगे. नहीं भाई, मैं तो अंदाजा नहीं लगा रहा हूँ. ही काय केलं माहितीये का? मस्त आयडिया केली बघा. इमॅजिन करा की हा ट्रायंगल QPR आहे ना, हा आपलाच एक मित्र आहे. आपण असंच नाही का, एका आपल्या मित्रांना धक्का बिक्का देतो बघा कधी कधी, म्हणजे असंच चेष्टेमध्ये एक दूसरे को ढकलते हम लोग. मस्ती मजाक में होता है तुम्हारे स्कूल में, है ना. करना नहीं चाहिए लेकिन करते हैं हम लोग. तो देखो, इमेजिन करो कि ये इसको ढकल दिया है, इसको ढकल दिया, ये गिर गया, ये घूम गया. अगर ये घूमेगा ना, ये देख लेना, अगर ये घूमेगा तो इसे बताएंगे. देखिए, ये बड़ा वाला फिंगर यानी P है, ये Q है और ये R है. थंब स्टैंड्स फॉर R. अगर ये घूमेगा तो ये ऐसा होगा. देखो, ये वाला फिंगर है P वाला, इधर आया. ध्यान से देखना सब लोग. आर याने थंब आहे, इतना तो समझ रहे हो ना. आपल्याला एकच लेटरची घेण्यात नाही. आर म्हणजे कोण आहे? आपला थंब आहे. आर म्हणजे थंब आहे, लक्ष द्या. पी म्हणजे हा फिंगर है आणि आर म्हणजे थंब है. अब प्लीज कॉन्सेंट्रेट. अगर मैंने इसको घुमाया, अरे थंब किधर आया? थंब किधर आया? क्यू के जगह आया ना, तो इधर आर रहेगा. वन मोर टाइम, और एक बार, और एक बार. यार ये सब एक्सप्लेन करने में ना, कैसे बताऊं, अभी तुम सामने होते हो तो बात अलग होती है. ऐसा करके दिखा देते हैं आपको, हम आपको. अब थोड़ा डिजिटली है तो फिर भी समझ लो, मेरे जैसा आप होल्ड करो ऐसा, ठीक है. लक्ष्य द्या. ये इमेजिन है, इमेजिन करना होता है, लेकिन अभी थोड़ा सा छोटा सा दूरी है ना कैमरा स्क्रीन और हम लोग में, तो ऐसे ही दिखा सकता हूँ मैं, ठीक है. दिस इज माई वे. आपको अभी अच्छा लग रहा है नहीं लग रहा है, आप कमेंट में डाल के रखो, जो भी है. कुछ कम रहेगा तो मैं सुधार लूंगा, प्रॉब्लम नहीं है. देखिए, मैंने जानबूझ के सी और पी को एक साइड में लिख दिया क्योंकि सी इक्वल टू पी है, ठीक है. ये तो समझ रहा है. सवाल ये पैदा होता है कि सर इधर क्यू लिखोगे कि आर लिखोगे? आर की क्यू, आर की क्यू. आओ आप समझ लो, आर के जगह पे थंब है, मिडिल, ये जो मिडिल फिंगर है ये पी पे है, एंड इंडेक्स फिंगर जो है क्यू पे है, ठीक है. आपल्याला फक्त अंगठ्यावर लक्ष द्यायचं, अंगठ्यावर. मैंने इसको घुमाया. वैसे मैं क्यों घुमा रहा हूं? पी का पोजीशन मैंने चेंज कर दिया दोस्त. पहले सी के साइड में आर हुआ करता था,
अब यहाँ पर कौन आया आहे पी. ते पीला मी ढकलून इकडे टाकलं. थोडक्यात एक सांगू का, थोडक्यात एक सांगू का, लक्ष दे. पीला आरच्या जागी टाकले, आरला क्यूच्या जागी, तर पीच्या जागी. क्लॉकवाइज फिरव ना, क्लॉकवाइज फिरव. इसको अगर घुमाएगा तू, इसको ऐसा घुमाएगा, पी आ गया नीचे, आर किधर गया, हम यानी आर था इधर क्यू की जगह, तो इधर आर आया, इधर क्यू आया. ठीक है. अब सुन तू, सिमिलरली में हम लोग क्या लिखेंगे, ए बी सी इज इक्वल टू, एक तो तुम लिखो क्यू आर पी या फिर पी आर क्यू, खत्म. पी आर क्यू किंवा क्यू आर पी. आता तरी समजलं ना, मैं झोल नहीं करता हूँ कभी, ठीक है. ज्याला आवडतच नाही की कोई ऐसा पॉइंट जो स्किप मार के नहीं, क्या मतलब फास्ट लेके जाओ जो टफ है. नहीं नहीं, मैं बिल्कुल तुम्हारा माइंडसेट समझता हूँ, कहाँ कहाँ पर डाउटफुल हो जाते हो, कि बहुत सारे बच्चों से इंटरेक्शन करता हूँ मैं हर रोज, डे इन डे आउट. तो इज हाउ यू डू इट दोस्तों. इस तरह बहुत बहुत हार्ड कोशिश किया है मैंने आपको ये समझाने का, राइट. आई होप आपको ये समझ में आ रहा होगा. एंड यार कमेंट कर दो, यार कमेंट ये कर दो कि सर समझ रहा है नहीं समझ रहा है. हाउ वुड आई नो, है ना. इस बाजू से तो मुझे लग रहा है कि मैं सब सही पढ़ा रहा हूँ. ऐसे भी हो सकता है कि बहुत ही अच्छा पढ़ा रहा हूँ, राइट. लेट अस बी वेरी पॉजिटिव. ऐसे भी हो सकता है कि और अच्छा पढ़ा रहा हूँ, मोर पॉजिटिव. थैंक यू सो मच फॉर योर लव. थैंक यू सो मच. बाय. कीप स्टडिंग.